अमरावती दुर्घटनेनंतर धुळ्यातही धक्कादायक वास्तव. जिल्हा रुग्णालयाचे 4 वर्षांपासून फायर ऑडिट नाही. अमरावतीतील बाल रुग्णालयातील दुर्घटनेनंतर आता धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. धुळे जिल्हा रुग्णालयाचे तब्बल 4 वर्षापासून फायर ऑडिटच झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2022 नंतर आजपर्यंत रुग्णालयाचे फायर ऑडिट झालेले नसल्याने रुग्णालयातील अग्नी सुरक्षेच्या व्यवस्थेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे फायर ऑडिट करण्यासाठी संबंधित विभागाशी वारंवार संपर्क साधण्यात आलाय, मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत रुग्णालयातील संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे अमरावतीतील बाल रुग्णालयातील दुर्घटनेनंतर फायर ऑडिट न झाल्याचा गंभीर मुद्दा समोर आलाय. त्यानंतर आता धुळ्यातील जिल्हा रुग्णालयाचेही 4 वर्षापासून फायर ऑडिट झाले नसल्याचे उघड झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच सवाल उपस्थित होत आहे. दररोज शेकडो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ असलेल्या रुग्णालयात अग्निसुरक्षेची तपासणी वर्षानुवर्षे रखडली असेल तर दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आणि इतर सुरक्षा उपायांची तातडीने तपासणी करून फायर ऑडिट पूर्ण करण्याची गरज निर्माण झाली आहे. अमरावतीच्या घटनेनंतर तरी धुळे प्रशासन या गंभीर बाबीकडे गांभीर्याने पाहणार का, की आणखी एखाद्या दुर्घटनेची वाट पाहिली जाणार आहे, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तर फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट आहे ना, ह्या दोन गोष्टी 2022 साली डिसेंबरमध्ये आमच्याकडे झाल्या होत्या. रेक्टिफिकेशन करून 2023 ला आपलं त्याचं जे काही डेफिशियन्सी पॉईंट आउट करण्यात आलं त्या डेफिशियन्सी करेक्शन करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर दरवर्षी एकदा तरी फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट झालं पाहिजे, जेणेकरून नवजात जी बाळं ऍडमिट होतात त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टीने ते अतिशय आवश्यक आहे. तर आम्ही दरवर्षी त्याच्यासाठी पत्र देत असतो की आम्हाला फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करून मिळावं, जेणेकरून बेबींना आणि काही प्रॉब्लेम येणार नाही तिथे इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड NICU मध्ये. सम्राट V7 न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावित, धुळे.